कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पेण तालुक्यातील कळवे ते जोहे मार्गावरील ॲक्सिस बँक समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे 4 गावांचा संपर्क तुटत असून शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांनी पाण्यात उतरून आंदोलन छेडले। घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे, तहसीलदार तानाजी शेजाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नैसर्गिक नाले मोकळे करण्यास आणि अडथळे तातडीने हटवण्याचे आदेश दिले। आंदोलनात महिला, विद्यार्थी, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मी कलवे गावचा सरपंच सतीश नारायण पाटील। आम्ही वर्षभर बीडब्ल्यूला अर्ज व्यवहार करून, पत्रव्यवहार करून 30 दिवसातून आम्ही प्रत्येक ग्रामस्थ, ग्रामपंचायत कमिटी 30 दिवसातून आम्ही महिन्यातून 2 वेळा तरी जायचो, पण आमच्याकडे प्रत्येक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केला। आज आम्ही तहसीलदार, प्रांत, आमदार साहेब, बीडब्ल्यूडी, कलेक्टर साहेब यांना सगळ्यांना पत्रव्यवहार केला, पण आमच्याकडे कोणीच लक्ष लावलं नाही। आज अशी परिस्थिती झालेली आहे की शाळेतल्या विद्यार्थ्यांना जायला रस्ता नाही, रिक्षावाल्यांना रिक्षा पाण्यात टाकता येत नाही, 2 व्हीलरवाल्यांना गाडी वरती ठेवायला लागतो, जर गाडी टाकली तर त्याला 1,500-2,000 रुपये खर्च येतो। तसेच एसटी पण बंद आहे आणि 4 गावचा संपर्क याच्यामुळे तुटलेला आहे। हा अशी परिस्थिती असताना आज आमच्याकडे शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे, त्याचा धिक्कार करतो आणि असं सांगतो त्यांना, आजचा हा रस्ता रोको आंदोलन आहे, याचा जर निर्णय जर तुम्ही घेतलाच नाही तर याच्या पुढे आम्ही मुंबई, गोवा हवे बंद करणार आहे। या प्रशासनाचा करायचा काय? प्रशासनाचा करायचा काय? चाललेल्या प्रशासनाचा शासनाला आणि पेण तालुक्याच्या सन्माननीय तहसीलदार साहेबांना, प्रांत साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना एकच विनंती आहे की इथला स्थानिक प्रशासन हाताशी धरून जो पाण्याचा मार्ग ज्यांनी कोणी अडवलेला आहे, तुमच्या फायद्यांसाठी आमचा गणपती कारखानदारीला कधीही विरोध नाही। गेल्या सातत्याने 4 वर्ष मी एसटीच्या प्रवासासाठी भांडत आहे, परंतु गणपती कारखानदारीमध्ये एक येणारी एसटी 2-2, 3-3, 4-4 तास लेट होतो। वारंवार एसटीवाल्यांची तक्रारी होतात, सतत प्रशासनाशी भांडायला लागतोय। फक्त तुम्ही तुमचा फायदा बघता, माझा कुठल्याही कारखानदारीला विरोध नाही, फायद्याला तुमचा विरोध नाही। खड्डे आणि पाणी साचतो, विद्यार्थी, वयोवृद्ध यांचे खूप हाल होतात। येणाऱ्या वाहनांच्यातून दगड उडले जातात, ते एखाद्याच्या जर वर्णी लागले तर त्यांनी कोणाचा आधार घ्यायचा? हा आधार शासनाने या लोकांना, जनतेला द्यायला पाहिजे। नेहमी तक्रार करून सुद्धा याचा काही उपयोग झालेला नाही, म्हणून हे आंदोलन करण्याचं मागे पडलेलं आहे। हे का पडलेलं आहे ते शासनाने जाणून घ्यायचं आहे। काल पीडब्ल्यूडी लोक आली होती, पण त्यांनीही काही उपचार केलेला नाही। हा कशासाठी? आणि तुम्ही जर खरोखर बघितलं तर ह्या रस्त्याला दोन्ही बाजूनी दगडांची फिटिंग होती आणि हा रस्ता किती मोठा होता, त्यावेळेस